नमस्कार, मी गौरी एक्सपर्ट टिप्स या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण होममेड हर्बल शॅम्पू बनवणार आहोत। त्याच्यासाठी लागणारे साहित्य: शिकाकाई 1 बाउल, रीटा 1 बाउल, आवळा अर्धा बाउल, म्हणजे 4 चमचे घेतलेले आहेत। त्याचप्रमाणे जवसही 4 टेबलस्पून, रोजमेरी 4 टेबलस्पून, मेथी 2 टेबलस्पून, तांदूळ 4 टेबलस्पून, आणखी कलोंजी 2 टेबलस्पून। हे सगळं साहित्य आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। ह्याला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, म्हणजे ह्याच्यातली माती, धूळ जे काय असेल किंवा केमिकल असतं तांदळावर ते सगळं निघून जाईल। 2 पाण्यात स्वच्छ धुवून ह्याला घ्यायचं आहे। मग त्याच्यासाठी डायरेक्ट ओतायचं नाही, ह्याला असं जाळीमध्ये काढून घ्यायचं। ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। ह्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आणखीन एक सांगायचं राहून गेलेलं आहे, रिठ्यामधल्या आपण बिया काढलेल्या आहेत। हे बघा, बिया काढूनच त्यांना घालायचं आहे आपल्याला। याच्यासाठी आपण बिस्लरीचं पाणी घेतलेलं आहे। फिल्टर केलेलं असल्यामुळे आपण बिस्लरीचं पाणी घेतलेलं आहे। हे 1 लिटर पाणी मी ह्याच्यात ओतते। आणि याला आपल्याला ओव्हरनाईट ठेवायचं आहे। शक्यतो व्हिडिओ स्किप करू नका, कारण ह्याच्यामध्ये आपल्याला आणखीन काही इन्ग्रेडियंट्स मिक्स करायचे आहेत। त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा। रात्रभर भिजवल्यामुळे ह्याचा कलर देखील किती छान आलेला आहे बघा। नॅचरल असा कलर ह्याचा झालेला आहे, हे पहा। आता तुम्हाला मी काल सांगितल्याप्रमाणे ह्याच्यात सिक्रेट इन्ग्रेडियंट जे आहेत ते मी दाखवते। आपल्याला ह्याच्यात कढीपाला घालायचा आहे, तुळशीची पानं, जास्वंदीची पानं, फूल मिळालं तर उत्तमच आहे, आणि गुलाबाची मी ही 2 फुलं घेतलेले आहेत। ह्याला ह्याच्यात घालायचं आहे आपल्याला। त्याच्यासाठीच मी तुम्हाला सांगितलं होतं व्हिडिओला स्किप करू नका, पूर्ण बघा। आता ह्याला काय करायचं आहे, मी काल 1 लिटर पाणी घातलं होतं, आणखीन ह्याच्यात अर्धा लिटर पाणी ॲड करते। आणि कुकरमध्ये ह्याला डायरेक्ट घालते। हे कुकरमध्ये घालून ह्याला आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। हे बघा, हे अगदी व्यवस्थित आपलं शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत ह्याच्या। आता ह्याला आपण मिक्सरमधून ना बारीक करून घ्यायचं आहे। थोडं थोडं मिक्सरमध्ये घालायचं ह्याला, आणि पूर्ण ना बारीक अशी पेस्ट ह्याची करायची। थंड झाल्यावरच घालायचं आहे। हे पहा, आपली गाढी पेस्ट तयार झाली आहे। खूप अशी स्मूथ आहे ही। आणि ह्याला आपण असं चाळणीमधून ना व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे। ह्याला चमच्याच्या सहाय्याने असं व्यवस्थित फेटून घ्यायचं। अशी सगळी पेस्ट आपण गाळून घ्यायची आहे। हे बघा, आपला होममेड हर्बल शॅम्पू तयार झालेला आहे। आता पुन्हा एकदा आपण याला गाळून घेऊयात। 2 वेळा गाळून घ्यायचं आहे। कपड्यामधून पिळून देखील तुम्ही याला व्यवस्थित असं पूर्ण गाळून घेऊ शकता। अशा पद्धतीने आपला होममेड हर्बल शॅम्पू तयार झालेला आहे। ह्याचा रिझल्टही खूप चांगला आहे। तुम्ही अशा प्रकारे हा शॅम्पू घरी करून बघा आणि यूज करा, आणि मला कमेंट करून नक्की सांगा। हा शॅम्पू तुमचा बाहेरही व्यवस्थित राहतो
आणि जर तुम्ही फ्रीजमध्ये जास्त प्रमाणात क्वांटिटीत केला तुम्ही तर त्याला थोडं फ्रीजमध्येही तुम्ही ठेवू शकता. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल वाजवा. त्याचप्रमाणे कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.